नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता फेब्रुवारीची सुरुवात झाली की आपण विचार करत असतो की वाळवणीचे पदार्थ आपल्याला कुठले बनवायचे आणि ते कसं बनवायचे. आणि सर्वांनाच आवड असते की आपण खूप सोप्या पद्धतीनं आणि झटपट आणि अगदी परफेक्ट पदार्थ कसे बनवायचे ते पाहण्याची. आता इथं पापड तर तुम्ही पाहिलेला आहे, एकदम कढईभर मोठं झालेलं आहे आणि कढईतून बाहेर सुद्धा येत आहे, इतकं पापड मोठं आहे. आणि हे पापड कसं बनवायचं ते पाहायचं आहे आता. चला तर सुरुवात करूया. आता ह्या ठिकाणी काय केलं आहे, तांदूळ जे आहे ते धुवून थोडंसं आपण हडकायला ठेवतो, म्हणजे की सुकण्यासाठी. आणि सुकल्यानंतर आपण हे गिरणीवरनं पीठ काढून आणलेलं आहे. त्यामधलं ह्या ठिकाणी मी एकच वाटी ह्या ठिकाणी पीठ घेणार आहे. जर तुमच्याकडे खूप मोठी वाळवणाची जागा असेल तर तुम्ही 1 किलोचे ह्याच मेजरमेंटनं घेतलं तरीसुद्धा चालते. आता 1 वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. 2 ते 3 चमचे इतके भरपूर असे तीळ घेतलेले आहेत. अर्धा चमचा आपण पापडखार घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी आपण जिरे घेतलेले आहेत. ज्या वाटीनं आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीनं आपल्याला 2 पटीनं आपल्याला ह्या ठिकाणी पाणी घ्यायचं आहे. आता आपण जिरे, मीठ, पापडखार आणि तीळ आपण एकदमच ह्यात टाकलं आहे. बिलकुल आपण तेलाचा वापर केलेला नाही. जर तेलाचा वापर केला तर पापड वास होण्याची शक्यता असते. त्यामुळे वर्षभराच्या साठवणीचे जे पदार्थ बनवतो त्या पदार्थांना तेलाचा वापर जास्त करायचाच नाही. आता ह्या ठिकाणी जिन्नस टाकून झाल्यानंतर उकळी येऊ द्यायचं. उकळी आल्यानंतर आपण ह्या ठिकाणी गॅस बंद करणार आहोत आणि जे पीठ आपण घेतलेलं आहे ते पीठ आपल्याला ह्या उकळीमध्ये आपल्याला टाकून घाटून घ्यायचं आहे, जे की मिक्स करून घ्यायचं आहे. आता गुड्या राहणार नाहीत अशा पद्धतीनं आपण आता हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता भरपूर असे आपले वाळवणीचे पदार्थ चालू झालेले आहेत. तुम्ही चॅनलवरती येऊन जर पाहिला तर तुम्हाला वाळवणीचे पदार्थ करण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. तर ह्या ठिकाणी पीठ जे आहे ते चांगलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता गॅस बंद तर आपण अगोदरच केलेला, फक्त पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, छोटे छोटे आपल्याला ह्याचे गोळे बनवून घ्यायचे आहे. चला तर एका जागी आपण पूर्ण पीठ जे आहे ते साईडला करून घेतलेलं आहे कढईपासून. जसे की बालुशाहीचा आकार असतो त्या पद्धतीनं आपल्याला छोटे छोटे चटके बसणार नाहीत. ह्या पद्धतीनं आपण थोडं थोडं पीठ घेऊन आपण ह्याच्यात पूर्ण गोळे जे आहेत ते आपल्याला बनवून घ्यायचे. खूप जास्त क्वांटिटीमध्ये जर बनवलं असेल तर मोठे केलं तरीसुद्धा चालतात, कारण थोडंच पीठ आहे त्यामुळे मी लहान आकारात ह्या ठिकाणी बनवलेलं आहे. 1 किलोच्या मेजरमेंटसुद्धा तुम्ही हेच प्रमाण घेतलं तर बिलकुल तुमचे पापड बिघडणार नाहीत, परफेक्ट पापड बनवून तयार होतात. आता ह्या ठिकाणी सर्व गोळे जे आहेत ते आता बनवून झालेले आहेत. चला तर पुढची आपल्याला तयारी करून घ्यायची. आता ह्या ठिकाणी गॅसवरती एक मोठी कढई ठेवणार आहे. त्यामध्ये आपल्याला साधारणतः 1 गिलास ते 1.5 गिलास आपण ह्या ठिकाणी आता पाणी टाकून घेतलेलं आहे, किंवा पातेलं ठेवलं तरीसुद्धा चालते. एक स्टँड ठेवायचं आहे आणि त्यावरती आता आपण एक चाळणी ठेवलेली आहे. त्या चाळणीवरती जे गोळे बनवून घेतलेले आहेत ते आपल्याला ठेवून घ्यायचे. चाळणी थोडं हालल म्हणून ह्या ठिकाणी प्लेट ठेवून घेतलेली आहे. चला तर सर्व गोळे जे आहेत ते व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचे. तांदळाचे पापड बनवण्याची सर्वात सोपी पद्धत आहे. सहज कोणालाही बनवता येणारे हे पापड आहेत. तर ह्या ठिकाणी आता सर्व गोळे जे आहेत ते आपण ठेवून घेतलेले आहेत आणि एक 10 मिनिटाकरता आपण हे गॅस मीडियम वाफवून घेतलेले आहेत. अगदी छान मऊसर ही गोळे तयार झालेले आहेत, छान वाफरलेले आहेत. ह्या ठिकाणी एक काळजी घ्यायची की गडबड करायची नाही. चांगले वाफरले तर पापड चिरत नाहीत. जर खूप गडबड केलं तर पापड चिरण्याची शक्यता असते. त्यामुळे ही टिप्स तुम्ही लक्षात ठेवा. आता ह्या ठिकाणी एखादी अशी स्वच्छ धुवून घेतलेली पॉलिथिन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे गोळे टाकून दिलेले आहेत. आता काय करायचं, व्यवस्थित आपल्याला ह्या ठिकाणी मळून घ्यायचं आहे. त्याला चटके बसणार नाहीत अशा पद्धतीनं आता आपण हे व्यवस्थित मळून घेणार, म्हणजे एकत्र करून घ्यायचं आहे. चला तर अशा पद्धतीनं प्रेस करत करत आपण पीठ पूर्ण मळून घेतलेलं आहे. अगदी छान मऊसर पीठ तयार झालेलं आहे. तर ह्या ठिकाणी आता पेढ्या एवढ्या आपण आकाराचे गोळे बनवून घेणार. तुम्हाला जितक्या मोठ्या पापडची साईज पाहिजे त्या साईजचे गोळे बनवायचे आपल्याला. आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने एकाच आकारामध्ये आता सर्व गोळे जे आहेत ते बनवून घेणार आहे. चला आता सर्व गोळे जे आहेत ते बनवून झालेले आहेत आणि साईडला ठेवलेले आहेत ते आता. आता एखादे असे 2 पॉलिथिन घ्यायचे कट करून आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. फक्त तेलाचा सुरुवातीला एक बोट पुसायचं, नंतर आपल्याला तेल बिलकुल लावायचं नाही. एक खालून आणि एक वरून ठेवून आपण प्लेटने असं प्रेस करायचं. जर जाड पापड ठेवायचे असेल तर तुम्ही इतकंच केलं प्रोसेस तरीसुद्धा चालते. पण खूप पातळ आणि हलके खुसखुशीत पापड होण्यासाठी थोडंसं आपल्याला लाटणाने लाटून घ्यायचं आहे, जे की अगदी पातळ पापड आपले तयार होतात. बिलकुल जितके पातळ केलात तरीसुद्धा हे पापड मोडत नाहीत, कारण पीठ चांगलं तयार झालं की पापड बिलकुल मोडत नाही. आणि एक महत्त्वाचं म्हणजे हे पापड आपण घरातच वाळवायला ठेवलेले आहेत. बिलकुल उन्हाला ठेवायची सुद्धा गरज नाही. 2 दिवस आपण फॅनला ठेवतो, अगदी छान कडकडीत हे पापड वाळून जातात. आता मी पापड जे आहेत ते घरातच वाळायला ठेवलेले आहेत. आता हे तर सध्या तर मी किचन ओट्यावरच ठेवलेले आहेत, नंतर मी फॅनला ठेवणार आहे.
चला तर पूर्ण पापड आता फटाफट आपण अशा पद्धतीने आता बनवून घेणार आहे. चला तर 1 वाटीचे पापड बनवण्यासाठी मला फक्त 15 मिनिट लागलेले आहेत. हे पापड बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही किंवा कुणाची मदतसुद्धा लागत नाही. खूप पटापट हे पापड बनवून तयार होतात. तीळ आणि जिऱ्याची टेस्ट तर अगदी छान अप्रतिम आहे. तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून पहा. तीळ भरपूर टाका आणि जिरे टाकलं तरीसुद्धा रंग थोडा बदलेल, पण खाण्यासाठी अतिशय टेस्टी आणि हे पापड खमंग लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. आता पूर्ण पापड बनवून झालेले आहेत ह्या ठिकाणी. किंवा तुमच्याकडं खूप जास्त उन्हाची सोय असेल तर तुम्ही उन्हाला टाकलं तरीसुद्धा चालते. ते 1 घंट्यात पापड हे वाळून जातील. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण पापड बनवून झालेले आहेत आणि 1 दिवसाकरता मी हे फॅनला ठेवलेलं होतं आणि थोडंसं उन्हाला 1 तासाभरासाठी आपण उन्हालासुद्धा ठेवून घेतलेलं आहे. जर वाळवणीचे वर्षभराचे पापड उन्हाला ठेवावंच लागतात, नाहीतर पापड जे आहेत ते नंतर जाळ्या लागण्याची शक्यता असते. ह्या ठिकाणी पापड छान खणखणीत वाळलेले आहेत. आता आपल्याला हे पापड तळून पाहायचे आहे आता. अगदी दुप्पट नाही तर तिप्पट नाही तर अगदी चौपट फुलणारे हे पापड आहेत. तुम्ही भरपूर असे तीळ आणि जिरेसुद्धा दिसत आहेत. अगदी छान सुरेख पापड आपले तयार झालेले आहेत. आता पापड आपण तळून पाहणार आहोत. टाकताच कढईतून अगदी छान बाहेर येणारे पापड आहेत. भरपूर मोठी साईज होत आहे आणि हलके पापड तयार होतात खुसखुशीत. एक वेळेस तुम्ही ही पद्धत जर ट्राय केली तर नेहमी तुम्ही याच पद्धतीनं पापड बनवाल, 100% गॅरंटी आहे. आता ह्या ठिकाणी फटकन आपण हे पूर्ण पापड जे आहे ते तळून घेणार आहोत. जर तुम्हाला आणखीन कुठले वाळवणीचे पदार्थ पाहायचे असेल नक्की कमेंट करून सांगा किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात ते सुद्धा एक कमेंट करून सांगा. आणि गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये भरपूर आपण अपलोड केलेले आहेत आणि वाळवणाच्या पदार्थाला भरपूर प्रतिसाद भेटलेला आहे. त्यामुळे हे सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की आवर्जून पहा आणि पुढचे सुद्धा पाहून घ्या. चला तर ह्या ठिकाणी एक पापड तुम्हाला मी तोडून दाखवेन की किती खुसखुशीत हे पापड झालेले आहेत ते. आता हे पापड पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा विश्वास बसला नसेल की इतके पापड छान आणि घरातल्या घरात आपण बसून हे पापड बनवू शकतो. इतके चविष्ट आणि एक तर खूप सोपी पद्धत आहे. सहज कोणालाही बनवता येणारी ही पद्धत आहे. नक्की ट्राय करून पहा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमचे पापड कसे झाले आहेत. जर माझ्या चॅनल नसेल प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. आता पापड तर तुम्ही पूर्ण पाहिलेले आहेत. किती छान पापड झालेले आहेत आणि एक पापड आता ह्यामधले मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे. किती खुसखुशीत झालेलं आहे ते. चला तर तुम्हाला पापडावरील साईजसुद्धा लक्षात आलेली असेल. आपलं कच्चं पापड इतक्या लहान साईजचं आहे तर तळल्यानंतर इतकं पापड हे झालेलं आहे. अगदी खुसखुशीत आणि हलके पापड बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.